स्टार्ट. आरोपी हे भारतीय दंड संहितेचे कलम 324, 323, 504, 506 सह 34 प्रमाणे दंडनीय असलेल्या आरोपांना सामोरे जात आहे. अभियोग पक्षाची बाजू खालीलप्रमाणे. परिच्छेद. फिर्यादी माधव शंकर शिंदे याने तक्रार देऊन तपासी यंत्रणेस कार्यान्वित केलेले आहे. या फिर्यादीने त्याच्या फिर्यादीत असे नमूद केले की दिनांक 14/9/2016 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वडारवाड्यात असताना बबन शिंदे व ताराबाई शिंदे हे त्याच्याजवळ आले व म्हणाले, आम्ही दारू विकतो म्हणून तू पोलिसांना आमचे नाव सांगतोस का, असे म्हणून शिवीगाळ करू लागले व तेव्हा तो त्यांना म्हणाला की कोणालाही काही सांगितले नाही. असे म्हणताच बबन याने बॅटनी पायावर मारून मुकामार दिला व ताराबाई हिने शिवीगाळ करू लागली. फिर्यादीची पत्नी सोडवायला आली तेव्हा दोघांनी चापटबुक्क्याने मारहाण केली तेव्हा बबन शिंदे याने कोयत्याने डोक्यात मारून जखमी केले. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा नंबर 251/2016 नोंदविला व पुढील तपास R. जाधव यांच्याकडे सोपविला. तपासादरम्यान या तपासी अधिकाऱ्याने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, साक्षीदारांचे जबाब नोंदविले व पूर्ण तपासाअंती आरोपी विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. मी आरोपी विरुद्ध निशाणी क्रमांक 10 वर दोषारोप निश्चित केले. ते त्यांना मराठीतून समजावून सांगितले असता त्यांनी दोषारोप नाकारले व संपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. अभियोग पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर सादर केलेल्या साक्षीपुराव्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हादर्शक पुरावा आलेला नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313 प्रमाणे आरोपीचे निवेदन घेतले नाही व त्याबाबत सविस्तर आदेश निशाणी क्रमांक 1 वर करण्यात आला. फिर्यादी पक्षाने दिलेला साक्षी पुरावा, फिर्याद व बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेले युक्तिवाद ऐकल्यानंतर खालील बाबी माझ्या निर्णयाकरिता येतात. त्यावरील निष्कर्ष अभिप्रायासह खालीलप्रमाणे देत आहे. कारणमीमांसा. आरोपी विरुद्ध ठेवलेला गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाच्या वतीने फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 माधव शंकर शिंदे यांची साक्ष निशाणी क्रमांक 13, साक्षीदार क्रमांक 2 सुनीता माधव शिंदे यांची साक्ष निशाणी क्रमांक 15 वर न्यायालयासमोर नोंदविली. सरकार पक्षातर्फे निशाणी क्रमांक 16 वर तोंडी पुरावा बंद करण्याबाबत पुरशीस देण्यात आली. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री वैष्णव व आरोपी यांचेकरिता विद्वान श्री A.M. बागुल यांची मौखिक सुनावणी ऐकून घेण्यात आली. वरील नमूद कायद्याच्या बाबींमध्ये बसणारा कोणता पुरावा सरकार पक्षातर्फे देण्यात आलेला आहे हे पाहण्यासाठी मी फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 माधव शंकर शिंदे यांची साक्ष निशाणी क्रमांक 13 वरील साक्ष तपासणीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की सरतपासात या फिर्यादीने असे नमूद केले की तो दोन्ही आरोपींना ओळखतो, कारण आरोपी क्रमांक 1 त्याचा पुतण्या आहे व आरोपी क्रमांक 2 ही त्याची भावजय आहे. घटनेची तारीख, वार, वर्षे त्याला सांगता येत नाही.
घटनेच्या वेळी त्याच्यामध्ये व पुतण्यामध्ये कुरबुर झाली होती व त्या कुरबुरीमुळे त्याला चक्कर आली. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती. फिर्याद दाखविण्यात आली. त्यातील मजकूर त्याला माहीत नाही. त्यावर त्याची सही आहे. त्यास निशाणी क्रमांक 14 देण्यात येते. त्यानंतर पोलीस त्याच्याकडे कधीही आले नाही व त्याला कुठे पाठविले नाही. या फिर्यादीला जेव्हा त्याची तक्रार दाखविण्यात आली त्यावेळी फिर्यादीतील मजकूर त्याला आठवत नाही असे नमूद करून फिर्यादीमधील मजकुराबाबत अनभिज्ञता दर्शविली, परंतु त्यावरील सही त्याची आहे हे त्याने मान्य केले. फिर्यादीतील अनेक महत्त्वाच्या बाबींना या फिर्यादीने विसंगत कथन केलेले आहे. सरकार पक्षातर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासातही त्याने सरकार पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या सूचित बाबींना नकारार्थी उत्तरे देऊन सरकार पक्षाची बाजू अत्यंत कमकुवत केली आहे. या फिर्यादीने अत्यंत विसंगत कथन करून त्याची साक्ष विश्वासार्ह नाही असे दर्शविलेले आहे. साक्षीदार क्रमांक 2 सुनीता माधव शिंदे यांची साक्ष निशाणी क्रमांक 15 वरील साक्ष तपासणीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की सरतपासात या साक्षीदाराने असे नमूद केले की ती दोन्ही आरोपींना ओळखते, कारण आरोपी क्रमांक 1 तिचा पुतण्या आहे व आरोपी क्रमांक 2 ही भावजय आहे. घटनेची तारीख, वार, वर्ष तिला सांगता येत नाही. घटनेबाबत काही माहिती नाही. पोलिसांनी तिच्याकडे काही विचारपूस केली नाही व जबाब घेतला नाही. या साक्षीदाराने अनेक महत्त्वाच्या बाबींना विसंगत कथन केलेले आहे. सरकार पक्षातर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासातही त्याने सरकार पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या सूचित बाबींना नकारार्थी उत्तरे देऊन सरकार पक्षाची बाजू अत्यंत कमकुवत केली आहे. या साक्षीदाराने अत्यंत विसंगत कथन करून त्याची साक्ष विश्वासार्ह नाही असे दर्शविलेले आहे.